आणि आताची सर्वात महत्त्वाची बातमी समोर येते ती पुण्यातून विषारी औषधांच्या विळख्यात सरकारी रुग्णालय अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। बीड नंतर पुणे आणि नांदेडच्या रुग्णालयामध्ये देखील आता बोगस औषधं आढळून आली आहेत। सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय। बीडच्या रुग्णालयामध्ये ज्या विशाल डिस्ट्रीब्युटर्स कडून बोगस औषध पुरवठा झाला होता त्याच डिस्ट्रीब्युटर कडून पुण्याच्या ससूनमध्ये देखील बोगस औषध पुरवठा केल्याचं उघड झालंय। तर नांदेडमध्ये देखील 1.25 लाख बोगस गोळ्या जप्त करण्यात आल्यात आणि या बोगस औषधांची व्याप्ती आता राज्यभरात पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येते। 5 कंपन्याचं वितरक जे आहेत विशाल एंटरप्राइजेस, तर त्यांच्या विरुद्ध पण काही ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। त्यामुळे त्यावरती खबरदारीचा उपाय म्हणून विशाल एंटरप्राइजेसकडून काही औषधं आपल्याकडे खरेदी करण्यात आलेली आहेत। तर खबरदारीचा उपाय म्हणून आपण त्या औषधाचा उपयोग सध्या थांबवलेला आहे। तर बोगस औषधांचं लोण कसं पसरतंय आपण पाहतोय। विशाल डिस्ट्रीब्युटर्स कडून बोगस औषधांचा पुरवठा करण्यात येतोय। बीड नंतर आता पुणे आणि नांदेडच्या सरकारी रुग्णालयात देखील बोगस औषधं आढळली आहेत। बीडच्याच डिस्ट्रीब्युटर कडून पुण्याच्या ससूनमध्ये देखील औषध पुरवठा करण्यात आला। नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात बोगस गोळ्यांचा साठा सापडलाय। नांदेडच्या रुग्णालयातून 1.25 लाख बोगस गोळ्या जप्त करण्यात आल्या। तर काही दिवसांपूर्वीच बीडच्या अंबेजोगाईतल्या रुग्णालयामध्ये या बनावट औषधांचा भांडाफोड कसा झाला होता ते आपण पाहूयात। स्वराती रुग्णालयात एका रुग्णाला औषधामुळे रिॲक्शन झाली होती। तर ॲझिथ्रोमायसिन टॅबलेट बनावट असल्याचं त्यावेळेला उघड झालं होतं। घसा, कान, फुफ्फुसांच्या संसर्गावर टॅबलेटचा वापर केला जातो। रुग्णालय प्रशासनाकडून अन्न औषध विभागाकडे तक्रार करण्यात आली होती। त्यानंतर नागपूरमध्ये देखील ॲझिथ्रोमायसिन हे टॅबलेट बनावट असल्याचं समोर आलं होतं। ज्या औषधांमुळे रिॲक्शन आली त्या औषधाचा वापर थांबवला गेला। एफडीएच्या चौकशीत संबंधित औषध बनावट असल्याचं उघड झालं।